रस्त्यावरचे कुत्रे हसू लागले, माणसाच्या वाणीतून बोलू लागले। पुतळ्यांची निगा राखता येत नाही म्हणून सगळेजण एकमेकांवर जोरजोरात भुंकू लागले। इमानदारी आता झाला इथे गुन्हा, कुत्र्याचा जन्म नको आता पुन्हा। बेईमानांच्या दारावरती कुत्रे दिसणार नाही आणि म्हणूनच कोणी कुत्रे आता पाळणार नाही। वाघ्या कुत्रा गालामध्ये हसू लागला आणि स्वतःहूनच तोच पाय उतार झाला। हे शब्द आहेत ज्येष्ठ पत्रकार अण्णा वैद्य यांचे। सध्याचं राजकारण हे नेमकं कोणत्या विषयाला धरून चालू आहे हे कळण्यासाठी प्रत्यक्ष देवाला देखील पृथ्वी तलावर आणलं तरी त्याला कळणार नाही, अशी अवस्था आजची आहे। याचं कारण नेमकं कुठल्या विषयाला महत्त्व द्यावं आणि त्यातून प्रश्न सोडवावे या भांबावलेल्या स्थितीमध्ये सर्वच राजकीय पक्ष गुंतलेले आहेत। एका समाजाच्या व्यक्तीबद्दलचे प्रकरण होते न होते तेव्हा त्यांना एका प्राण्याची आठवण झाली आणि त्याच्या फैरी झडू लागल्या। विषय कळण्या इतके आपण सर्वजण सज्ञात आहात हे निश्चित। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे। पूर्वी निरनिराळे राजकीय पक्षांचे मुख्यमंत्री असायचे, आता गटातटांचे मुख्यमंत्री व्हायला लागले। सध्या स्थितीमध्ये जनतेला भाव देण्यापेक्षा प्राण्यांचे भाव वाढले आहेत। याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वाघ्या कुत्र्याची समाधी। वाघ्या कुत्र्याची समाधी 1936 मध्ये उभारण्यात आली। इतिहासातील सर्वात 10 विश्वासू कुत्र्यांमध्ये वाघ्याचा समावेश। 21 मे 2011 या तारखेला शिवाजी स्मारकातील कुत्र्याचा पुतळा हटवावा यासाठी संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलं। 8 ऑगस्ट 2012 मध्ये दुसरं आंदोलन आणि 26 मे 2011 मध्ये देखील कुत्र्याविरुद्ध युद्ध पुकारलं गेलं। यानंतर मराठा संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याविरुद्ध युद्ध पुकारलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत कुत्र्याच्या आख्यायिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी 25 जानेवारी 2013 मध्ये करण्यात आली। 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडने रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका शेजारी असलेल्या वाघ्याच्या पुतळ्याविरुद्ध निदर्शने आणि हल्ला केला होता। या कृत्याला स्थानिक धनगर समाजाने तीव्र विरोध केला। वाघ्याची शौर्यगाथा प्रसिद्ध मराठी नाटककार राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या नाटकात चित्रित करण्यात आली होती। वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात बातम्या गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तवाहिन्या आणि विविध वृत्तपत्रातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल्या। वाघ्या कुत्र्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे। वाघ्या कुत्र्याबद्दल समाधी हटवण्यापासून प्रशासनाने परत बसविणे पर्यंत या सर्व घटना इतिहास बदलायला निघालेले या मंडळींनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे नियमबाह्य कृत्य केले, अशा अनेक प्रश्नांचे कहर आज प्रत्येकाच्या मनात उठलेले दिसतात। या प्रश्नाच्या तळाशी जाऊन वाघ्या कुत्रा शिवचरित्रात कसा, कुणी आणि कशासाठी घुसवला यावर निश्चित संशोधन होणं आवश्यक आहे। सिंहासन या मराठी चित्रपटात नीलू फुले यांच्या तोंडी असलेला एक संवाद सध्या स्थितीमध्ये राजकारण्यांच्या प्रवृत्तीवर निश्चितच प्रकाश झोत टाकू शकेल। त्या संवादाचा मतितार्थ आपण सर्व नागरिकांनी समजून घेणे आणि महत्त्वाचे ठरू शकेल। नीलू फुले म्हणतात की माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा द्या, पण चुकीला चूक म्हणण्याची सवय लावून घ्या, नाहीतर तुमची येणारी पिढी गुलाम म्हणून जगेल। गेले कित्येक दिवस लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर निष्क्रिय घालविले। आंदोलने आणि गर्दी करून एकमेकाला डिवचण्यात कोणता तो फायदा, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो। कोरोनामुळे सगळंच जग थांबलं पण राजकारण मात्र थांबू शकला नाही। इथे मात्र तो पराभूत झाला। शेवटी असेच म्हणावं लागेल की दंगे समोर होता, भक्ती निवांत सारे, माणुसकी मनाची तेथून दूर टळते। या व्हिडिओमध्ये तुर्तास इतकेच। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे।